हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉग शूट करायला घेतला कारण लाईटच नव्हती. कालही नव्हती, काल होती मकर संक्रांत, त्या दिवशी पण लाईट नव्हती तुम्हाला माहिती आहे. तर जाताना गडबड होती त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला नाही. संध्याकाळून आल्यानंतरनं पण लावला नव्हता आणि सकाळी उठल्यानंतर जी लाईट गेली ती आत्ता थोड्या वेळ आधी आली, त्यामुळे थोडा मोबाईल चार्जिंग करून घेतला. फक्त ना सकाळपासून 10% चार्जिंग होतं, आता तर 1%वरती चालू होतं. दिवसभर काही बघितलं नाही. आत्ता बघितलं व्हिडिओला व्ह्यूज वगैरे किती आल्यात, नंतर दिवसभर फोन बघितला नव्हता मी. तर म्हणलं चला आता तर थोडंफार शूट घेऊन टाकूया. आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. ह्यांच्यासाठी पाणी ठेवलं आहे कारण ह्यांना बरं वाटत नाही, ह्यांचं सारखंच आजारी पडणं असतं. आणि माझा अवतार बघू शकता, मी टिकली लावली नाही कारण आमच्यात आहे सुतक, त्यामुळं. तर चला जेवणाचं काय बेत आहे तुम्हाला दाखवते. आणि मला भांडी घासायची, ती सकाळची भांडी पडलेत. लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, त्यामुळे राहिलेत. अजूनही पाणी भरलं नाही, जे आहे ते नसणार आहे म्हणजे आता ते पाणी भरायला होईल. आता जेवणार आहे. आज गुरुवार होता, उपवास होता. सकाळनं पण काय खाल्लं नव्हतं, आता डायरेक्ट जेवणार आहे. चला आता खाऊन घेतो, काय बनवलं ते दाखवते. तर इकडे बनवल्यात चपात्या, कांद्याची पात बनवल्या. कांद्याची पात बनवली इकडं. आणि पातळ कालवून काय बनवलं नाही कारण कालची आमटी होती, चांगली होती. मग एवढी सगळं चांगलं फेकून द्यायला मला नाही आवडत, एवढं आपण जहागीरदार नाही आहे, त्यामुळे हेच खाणार आहे. आणि इकडं बनवलं आहे भात. आणि इकडे ठेवलं आहे यांना पाणी गरम करायला, तापलं आहे पाणी पण. तर चला आता जेवण घेतो. इथंच जेवणार आहे म्हणजे डायरेक्ट भांडी घासायला होतील, कारण मग रात्रीची भांडी राहिली तर सकाळला लोड होतो. तर चला घेतो जेवण. ह्यांना पण सांगितलं मी काय बनवलं आहे ना आमटी खा, तर ते खाणार आहेत. कारण टाकून देणं मला नाही आवडत एवढं, त्यात तेल आहे, मसाला आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या, आणि माजल्यावानी करू नये मला वाटतं. तर चला आता खातो आणि मग भेटतो. आणि हिला घाई झाली, हिला फोन बघायचा आहे ना म्हणूनसाठी म्हणते बंद कर बंद कर, कारण तिला आज दिवसभर माझा फोन भेटला नव्हता त्यामुळं. आणि डोळं सुजलेत माझं दिवसभर, मी झोपले होते, काही कामही केली नव्हती आज तिनं फरशी पुसली, त्यामुळं आज काय मॅडम मग स्वतःचं घर असल्यासारखंच ताल मारते त्या, हे करायचं नाही ते करायचं नाही, कारण मी झोपली होती. तर मग नंतर उठल्यानंतर मी झाडू वगैरे बाहेरचा मारा घेतलेला, मग हिनं घरातल्या सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहे. आणि घरात काय झालंय तर मला दाखवते. आज काही व्हिडिओ घेतला नव्हता त्यामुळे म्हणलं चला संध्याकाळी तरी घेऊन टाकू. हो तुमच्या बाळानं पुसलंय. आणि हे बघा उंदरांनी पराक्रम करून ठेवलाय, कार्पेट फाडलंय आणि तो होलच पाडलाय. आता हे आम्हाला मुजवावं लागल. असं काय रोज ना रोज काहीतरी चालूच असतं. म्हणजे आधी नव्हतं बरं का, पण आम्ही तिकडे राहायला गेल्यानंतर इथं कोणी नव्हतं, मग इथं उंदरं झाली होती. इकडे शेरडं बांधतात ना पलीकडं, आणि तिथं राहत होतं, पण ती मग सगळी घाण तशीच राहिली, त्यामुळे ती उंदरं झाली. आणि ती खिडकी असल्यामुळे ती इकडे लगेच येते. बघा इथे खिडकी आहे, इथं खिडकी आहे, मग खिडकीतनं लगेच त्यांना काही यायला मोकळेच आहे. त्यांनी बिस्की आपल्या घराला काही कमी येते का? आज दिवाबत्ती काही केली नव्हती. चला राहू दे, मेकअप करायचा नंतर न करा. चला कॉक बंद केला का? केलं नव्हतं तुम्हीच म्हणला की करू नको म्हणून. आणि उन्हाळा सुरू आहे का थंडी सुरू आहे अजिबात समजत नाही. पहाटे इतकं गार लागतंय आणि दिवसभर ह्या टायमिंगला इतकं गरम होतंय की नाही, अक्षरशः पंख लावायला लागतं. तर दिवसभर तर आम्हाला आता पत्राच्या शेडमध्ये दम अजिबात निघत नाही. आज तर लाईट नव्हती ना, मी त्या उंबऱ्यापर्यंत अंतरून टाकलं होतं, कारण घरात बसूच वाटत नव्हतं, इतकं गरम होत होतं, लय गरम होत होतं. हो आत्ताच ही हालत आहे, तर उन्हाळ्यात काय होणार आहे देव जाणे बाबानो. आम्ही तर तिकडे झाडाखालीच असतो दिवसभर, पाऊस आला का नाही तेवढ्यापुरतं घरात येतो, नाहीतर खायचं प्यायचं कामं करायचं आणि तिकडे जायचं, ते तिकडेच बसायचं, संध्याकाळीच घरी यायचं स्वयंपाकाच्या टायमिंगला. असं चालतं. उन्हाळा नकोच वाटतो मला, पावसाळा आवडतो बरं का, कारण मला पावसाळ्यात अजिबात त्रास होत नाही ना, कपडे सुकायचा ना, बाहेर यावं लागतं कुठल्या गोष्टीसाठी. माझी सगळी कामं टायमिंगवर होतात, जास्त उशीर लागत नाही, जास्त पसारा होत नाही, अशा गोष्टी होतात. मला पावसाळा आवडतो, उन्हाळा आणि हिवाळा अजिबात आवडत नाही. उन्हाळ्यात आमचं घर असं आहे आणि वारं बिरं पण असतं. आता नाही ना सकाळ, आता नाही कडक झाली भाजी. काय भूक लागली या फोन आलाय.
सकाळ सकाळचं वातावरण, सकाळ सकाळची कामं. ए उठ आता पाण्यात ना गार उठ, सोड खाली पाईप, जाबून धरा. किस्ती रिकामे, किस्ती रिकामे. केली ना. निघली का पाईप? इथं लय निघली या. करू का? सकाळ सकाळी पाईपा वळत नाही ते का ही बॉम्ब होते, मग सारखं निष्ठ असतं पाणी भरताना, आणि सकाळी भरल्याशिवाय पर्याय नसतो. आहे बऱ्यापैकी आज पाणी, 2 दिवस नाही काढलं त्यामुळं दिली मी. बसले का तेव्हा पुढं निघाली. आता झालं इथं बसली आहे, इथंच बघा, इथं बसवली. दगड पण त्याच्या खाली ठेवला म्हणजे पाणी आलं तरी पण पडू नये. झालंय का, करायचंय का? सकाळ सकाळी स्वयंपाकाची घाई असते ना यांचं मधीच. लाईटीनं पण का करायचं का आता? का पाईप शिरून बघू का? सासू सासरे बघतायत माझ्याकडे म्हणून खाली उभं राहून, सॉरी बसून व्हिडिओ शूट करावा लागतोय मला. जुन्या जमान्यातल्यांना आपण डोकं नाही लावू शकत ना. यांचं चाललंय तिकडं पाईप धरायची. भरली बहुतेक. मस्त असं गॅस सारखं सोर आहे. इकडं भाकरी, इकडं कालवण. वाटतंय ना गॅस सारखं. सोनूला आमच्याला इच्छा होती बाहेर पण गॅस करायची. तर इकडे चाललेत माझ्या भाकरी. झाली बघा भाकरी. खाली भाजलेली भाकरी खायला लयच भारी वाटते, त्यामुळं खाली कडक होती पण बेस्ट लागते. काय आणून दिलं मला ह्यांनी? तेल. थंडीमुळं तेल आळून बसते तर ह्याला गरम करावं लागतं. तर हे बघा असा जुगाड असतो. गॅस असलं का थोड्या गोष्टी लय अवघड होत्या त्या, पण चुलीवर म्हणलं का लगेच सोपं होऊन जातं. मग तर चाललाय जरा पटकन घेते अजून 2 करून. स्वयंपाक बिपाक करून झाला. आता मला घासायचे भांडी. तिथं नेऊन ठेवलेत भांडी, अर्धी तिकडे नेऊन ठेवली ती, आणि हे डब्बा घरी विसरून गेलं. तर असं काम आहे यांचं. आणि हा सगळा पसारा बघू शकता. ते अजून भरलं पण नाही मी, काल आज भरून ठेवणार आहे. भरपूर काम आहे ते आज पण. तर लवकर उरका म्हटलं तर ते काय उरकत नाही, आणि गडबडीत आज जेवण पण करून गेलं नाही तर, आणि डबा पण विसरून गेलं तर आज उपाशी मारावं लागणार आहे. काहीतरी खाणार, पण घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. घरच्या जेवणानं थोडं खाल्लं तरी पोट भरतं, पण बाहेरचं किती पण खावं पोट भरल्यासारखं अजिबात वाटत नाही. तर चला जाऊ द्यात, मी लागते कामाला. काल ब्लॉग शूट नव्हता केलं, त्यामुळे रात्रीपासून आज सकाळी थोडं शूट घेतलं. आज मला करायचं आहे हेअर वॉश, म्हणजे केस धुवायचे आहेत, कारण काल धुत नाहीत म्हटले, म्हणजे धुवत नाहीत असं म्हणतात म्हणून धुतले नव्हते. बघा आतमध्ये किती तरी भरपूर सारं पुसून काढलं होतं, पण पोप पाडल्यामुळे त्यात जाऊन बसलं आहे सगळं. तर चला असं आता इथून पुढेचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करणार आहे, कारण आपला 10-11 मिनिटाचा ब्लॉग झाला आहे.
पहिले जे ब्लॉग होते ते खूप मोठे होते ना, आज छोटा ब्लॉग वाटतो ते मला पण बरोबर वाटत नाही आहे. अपलोडला थोडासा वेळ लागतो, पण असं मोठं ब्लॉग बघायला सगळ्यांना आवडतं. सगळे आधीपासून मला म्हणायचे की मोठे ब्लॉग टाक जा, हे 10-8 मिनटाचे नको. माझा मिनिमम 8 मिनटाचा ब्लॉग असायचा, जास्त कधी तर मग 10-12 व्हायचा, पण जास्त मोठा होत नव्हता. आता 20, 22, 18 अशा मिनटाचे ब्लॉग होते. तरीही तुम्ही पूर्ण बघता, जास्त लोक स्किप नाही करत, काय काय स्किप करतात, पण जे आहेत ना ते कंटिन्यू ब्लॉग बघत असते, ते अजिबात न स्किप करता. तर चला, ती साडी वगैरे धुवायची आहे मला, कारण सगळी ना अशी धुरळ्यानं आणि त्या कुंकवानं ह्यानं इकडून सगळी खराब झाली पिनल ह्याला. तर ते धुणार आहे मी, तसेच ठेवणार नाही. आज पाणी भरलं आहे त्यामुळे आज मशीनला कपडे लावणार आहे. आज माझा ताप वाचणार आहे. अर्धे कपडे धुवायचे, अर्धे धुणार आहे मी हातानं, अर्धे कपडे मशीनला लावणार आहे, किंवा सगळे कपडे हातानं धुईन आणि मग डायरेक्ट ड्रायरला मशीनला लावेन. खरं तर कंटाळा येतो या कामं करण्याचा, पण पर्याय नाही कामं करण्याशिवाय. तर चला, सोनू गेले तिकडे टी व्ही बघायला. आमच्या टी व्ही आहे, पण असं नसल्यासारखे सगळ्या गोष्टी येत्या. आणि मला हे आज काढायचे, किंक्रातीचे काढत नाहीत म्हणते ते, म्हणून काढलं नव्हतं. तर आज मी काढून ठेवणार आहे, कारण ढिल्ल्या येते ना, मग काम करताना अशा पुढे येते त्या, ते नको वाटतं मला. तर काढून ठेवणार आहे, 2-2 बांगड्या ठेवणार आहे हातात, बाकी सगळं काढणार आहे. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे मी. बघू शकतो कुठं कुठं वस्तू काय काय पडल्यात. वॅसलीन, औषध, ही काय आहे, शेंट आहे ना बहुतेक. तिकडं कपड्याची पिशवी आहे, खेळणी, ही कपडी, मशनीवरचं सामान, हे इकडे काही कपडे, तिथं काही सामान. बेड आज व्यवस्थित आहे, कारण सोनून काही घाण करून दिले नाही. इकडे धुवायची कपडी, इकडेही धुवायची कपडी. आणि ते तर पसारा, तिथं पसारा नसतो बरं का, पण तो तुम्हाला का पसारा दिसतो माहीत नाही. पण एवढं सगळं सामान आहे मशनीवरती, तर लय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. ही पिशव्या इथं अडकवल्या त्या, तर आज सगळं नीट ठेवते. हा आठवडा माझा पूर्ण कामात गेला आहे, पूर्ण म्हणजे एक दिवस पण मला आराम नाही करायला भेटला. तर आज सगळी कामं आवरणार आहे, उद्यापासून आराम करणार आहे मी. म्हणजे मला आता लवकरच आपल्या क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायचा आहे, कारण खूप सारे नवीन सबस्क्रायबर ॲड झालेत, त्यांना खूप सारे प्रश्न आहेत, त्यामुळे तो ब्लॉग मी लवकर बनवणार आहे. नंतर अजून काय असतील मग तर ते अजून प्रश्न नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईल, पण आता जे सारखे सारखे तेच प्रश्न करतात त्यांच्यासाठीच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवीन. काय नाही, जास्त काय नाही, कुठे राहते, काय 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 असेल तेच, कारण जवळपासचे जास्त करून आपले व्हिडिओ बघणारे असतात सबस्क्रायबर, त्यामुळे त्यांना जास्त प्रश्न पडायला असतो. आता मी सांगते ना, मी सातारची, मी वडूसला जाते, खटावला जाते, तर मग काही लोक तिथंच बाजारला येत असते, ती त्यांना माहीत असेल की मी इथंच कुठेतरी राहत असेल, तर त्यांना खूप सारे प्रश्न असतात. तर चला जाऊ द्यात, आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि कामाला लागते. जसं मागच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, खूप सारे आशीर्वाद दिले, तसे याही ब्लॉगला द्यायचाल अशी आशा करते, आणि आजचा ब्लॉग थांबवते. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.